माजी सैनिकांना राजकीय आरक्षण यासाठी जी मागणी होत चालली आहे, त्यासाठी सैनिक समाज पार्टीचे नेते तुकाराम डफळ आणि त्यांची टीम माननीय शरद पवार साहेबांना भेटायला गेले होते आणि त्याची करेक्ट मार्ग आहे असं आमचं म्हणणं आहे. कारण 1991मध्ये जेव्हा शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते, त्यांना माजी सैनिकाची आस्था आहे, माजी सैनिकाबद्दल प्रेम आहे, आदर आहे आणि काळजी पण आहे. कारण ते वन्स अपॉन ए टाईम संरक्षण मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे जी मागणी केली आहे सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून आरक्षण मिळावं म्हणून, ती शरद पवार साहेबांनी त्याचं निवेदन स्वीकारलं आहे आणि शरद पवार साहेब नक्की या निवेदनाचा पाठपुरावा केंद्र सरकारपर्यंत करतील अशी या आम समाजातील नागरिकांना आणि माजी सैनिकांना खात्री झालेली आहे. कारण जरी 9 ते 10 लाख माजी सैनिक असतील, परंतु 9 ते 10 लाख माजी सैनिकाचे 9 ते 10 करोड जनता ही चाहती आहे, सैनिकाचा आदर करणारी आहे. आणि आत्ताच्या ज्या महाराष्ट्र शासन आहे त्याच्यामध्ये सैनिकांना आदर देण्याची भावना असलेला कोणताही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही. परंतु शरद पवार साहेब हे नक्कीच सैनिकांच्या मागणीला न्याय मिळवून देतील याची खात्री आहे. म्हणून तुकाराम डफळ यांनी उचललेलं पाऊल आणि निवडलेला मार्ग हा योग्य असल्यामुळे सैनिक समाज पार्टी शरद पवार साहेबांचे धन्यवाद मानणार आहे. आणि शरद पवार साहेब खासदार आहेत, केंद्रीय सरकारपर्यंत ते जाऊ शकतात, त्यांचं वजन पडणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारमार्फत ह्या माजी सैनिकांच्या राजकीय आरक्षणाची मागणी पूर्ण होईल, त्यासाठी सर्व माजी सैनिकांनी कुटुंबांनी एकत्र यावं. आणि ज्याप्रमाणे शिक्षकांना आरक्षित जागा आहेत, पदवीधरांना आरक्षित जागा आहेत, त्याचप्रमाणे माजी सैनिकांनासुद्धा आरक्षित जागा असाव्यात यासाठीची मागणी आहे. ती रास्त मागणी आहे. कारण माजी सैनिक हा देशाचं संरक्षण करून आलेला, देशाला सुरक्षित ठेवलेला आणि भ्रष्टाचार मुक्त भारत होण्यासाठी लढाई करणाऱ्या सैनिक समाज पार्टीने मार्फत राजकारणात उडी घेतलेली आहे आणि माननीय अण्णा हजारे यांच्या आदर्शावर चालणारी सैनिक समाज पार्टी आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून आरक्षण मिळाल्यास विधानसभेत, विधान परिषद, लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये सैनिक समाज पार्टीचा उमेदवार असणं अत्यावश्यक गरजेचं आहे. आणि ती चाहत सर्व समाजाला आहे, आम समाजातील नागरिकांना आहे. त्यामुळे परत एकदा शरद पवार साहेबांना नमस्कार करून आमच्या या निवेदनाला सुरळीत मार्ग शोधून द्यावा आणि माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळवून द्यावे ही नम्र विनंती. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.